ही भूमी आहे शूरवीरांची, क्रांतिकारक. ही भूमी आहे प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची. ही भूमी आहे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्योतिबांची आणि सावित्रीबाईंची. याच भूमीत सावित्रीबाईंनी जीवनाची बाराखडी शिकवून स्त्रियांच्या आयुष्याला प्रगतीची दिशा दिली. पिढ्यानपिढ्या चार भिंतीत अडकून पडलेल्या स्त्रियांच्या पंखांना बळ दिलं आणि उंबरठा ओलांडून तिनं उंच भरारी घेतली मोकळ्या आकाशात. स्त्री बुद्धिवान आहे, धाडसी आहे, तिची जिद्द अफाट आहे. गरज होती ती फक्त तिला साथ देण्याची, तिचा आत्मविश्वास वाढवण्याची. आणि म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक दमदार पाऊल उचललंय. ते पाऊल आहे 100% शैक्षणिक फी माफीचं. मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचं आणि महिलांना सक्षम बनवण्याचं. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना शिक्षणाच्या व्यापक संधी मिळाव्यात, व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं, यासाठी शासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची वैशिष्ट्य. सन 2024-25 आणि त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक प्रवेश घेतलेला आहे आणि सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत, अशा महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थिनी या अटी आणि शर्तींची पूर्तता करतील, अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पुढे लागू राहील. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल, अशा मुलींसाठी पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण मोफत केलं असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अर्थात https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचं वार्षिक शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क अर्थात ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ केली जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क नियामक प्राधिकरण आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकरणानं निश्चित केलेलं 100% मर्यादेपर्यंतचं शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येईल. हे शुल्क शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता संबंधित विद्यापीठ, तंत्रशिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादींकडून आकारण्यात येणारं परीक्षा शुल्क आणि शासन मान्यताप्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचं 100% मर्यादेपर्यंतचं परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात पात्र विद्यार्थिनींना मंजूर करण्यात येईल. ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2017 मध्ये नमूद असलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना लागू असेल. प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयात भरावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत मुलींना मिळणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित मुलींकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरूपात घेण्यात येणार नाही. यामध्ये विद्यार्थिनींची पिळवणूक होणार नाही. तसंच प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थिनींकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास ती रक्कम संस्थेनं संबंधित विद्यार्थिनींना परत करावी. याबाबतचे निर्देश शासनानं शैक्षणिक संस्थांना दिलेले आहेत. पात्र विद्यार्थिनींना देण्यात येणारी परीक्षा शुल्क लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून विद्यार्थिनींनी ती रक्कम महाविद्यालयास भरणं आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज सादर केलेल्या आणि अटी व शर्तींची पूर्तता केलेल्या विद्यार्थिनींचीच शैक्षणिक फी माफी होईल. ही योजना सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे आणि सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत, अशा विद्यार्थिनींसाठी लागू असल्यानं सन 2024-25 साठी प्रवेश घेतलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्काचा लाभ देण्यात येईल. ज्यांनी अगोदर शिक्षण शुल्क भरलेलं आहे त्यांनी अर्ज करतेवेळी भरण्यात आलेलं शिक्षण शुल्क नमूद करावं. ही योजना पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी मागील सत्रातील किमान 50% उपस्थितीची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींनाच लागू असेल. शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थिनींचं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. सक्षम प्राधिकरणामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा प्रक्रियेद्वारे व्यावसायिक तसंच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या संबंधित प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनींचं 100% शिक्षण शुल्क माफ झालेलं आहे
त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतंही शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. खाजगी अभिमत विद्यापीठ किंवा स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ यामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी तसंच व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश घेणाऱ्या मुलींना ही योजना लागू होणार नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याबरोबरच लोकहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचं जगणं सुसह्य करण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करतंय. शैक्षणिक फी माफीचा निर्णय हा त्यापैकीच एक आहे. स्त्रियांना संधी दिली तर कातळ फोडून उफाळणाऱ्या झऱ्याप्रमाणे तिचं कर्तृत्व उजळून निघतं. हा आपला इतिहास आहे. सावित्रीच्या लेकींनी या इतिहासाची उजळणी करून नवा इतिहास घडवावा आणि प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घ्यावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय नक्कीच फलदायी ठरणार आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या माध्यमातून मुलींचे मोफत शिक्षण योजना या संदर्भामध्ये आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ऑनलाईन वेबिनारचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि आजच्या ह्या वेबिनारच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील आज संपूर्ण राज्यातल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, तिथले शिक्षक, संस्थाचालक आणि त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी यांच्याबरोबर या योजनेच्या संदर्भात संवाद साधणार आहेत. त्यांच्या मनामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व प्रश्नांची आज उत्तरं या ठिकाणी दिली जाणार आहेत. अत्यंत ऐतिहासिक, क्रांतिकारी अशा स्वरूपाची ही योजना आहे आणि त्याच्या संदर्भामधला हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. आजच्या या कार्यक्रमात व्यासपीठावरती जे सन्माननीय अतिथी आज उपस्थित आहेत त्यामध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आजच्या ह्या आपल्या वेबिनारसाठी ऑनलाईन पद्धतीने श्री अतुल सावेजी, माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य हे देखील जॉईन झालेले आहेत. व्यासपीठावरती या ठिकाणी श्री विकासचंद्र रस्तोगी साहेब आहेत, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन. त्याचप्रमाणे श्रीमती विनीता वेद सिंगल या प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण या देखील ऑनलाईन पद्धतीने आज आपल्याला जॉईन झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती डॉक्टर विनोद मोहितकर उपस्थित आहेत, तंत्र शिक्षण संचालक. आणि मी सर्वांचं अत्यंत या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या वेबिनारसाठी, ऐतिहासिक वेबिनारसाठी आज संपूर्ण राज्यामधनं जवळपास 6000 महाविद्यालयांमधनं सर्व संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी यांचं देखील मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आपण आजच्या या वेबिनारची सुरुवात जी आपण ह्या योजनेवरच्या एका महत्त्वपूर्ण माहितीपटाने केलेली आहे. आता आपण पुढे जात मी माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य श्री अतुल सावे साहेब आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले आहेत. मी सुरुवातीला त्यांना विनंती करतो की सावे साहेब आपण आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. ऑनलाईन पद्धतीने सावे साहेब जॉईन होत आहेत आपल्याला. सावे सर प्रवासामध्ये आहेत, काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्याशी संपर्क करतोच आहोत. सावे सर आपल्याला लवकरच जॉईन होतील. आज मुंबईमध्ये देखील प्रचंड पाऊस आहे, राज्यभर पाऊस आहे, त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत. आज या प्रसंगी आपल्याला माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज प्रामुख्याने दादा सर्व विद्यार्थ्यांबरोबर, संस्थाचालकांबरोबर, पालकांबरोबर संवाद साधणार आहेत. मी सन्माननीय दादांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपल्या सर्व आज जे सर्व स्टेक होल्डर्स उपस्थित आहेत त्यांच्याशी कृपया संवाद साधावा. सर्वांना नमस्कार.
सर्वांना नमस्कार. आत्ता जी अतिशय एकेका मुद्द्याची माहिती देणारी फिल्म आपल्याला पाहायला मिळाली, त्या फिल्ममधून खरं म्हणजे नव्याने जो निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या रेग्युलर कोर्सेससाठीची 100% फी माफी 2017 पासूनच आहे. प्रोफेशनल कॉलेजेस, ज्याला आपण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री असे जे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, त्यात मात्र आपल्याला 50%च फी माफ होती. ती सुद्धा आता आपण मुलींसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे अशांसाठी ती सुद्धा 100% माफ केली. प्रामुख्याने या निर्णयामधली स्पष्टता यावी. खूप कन्फ्युजन आहे, काही कन्फ्युजन क्रिएट केलं जात आहे. तर ते कन्फ्युजन संपावं आणि सगळ्यांना ह्या सवलतीचा लाभ व्हावा यासाठी एक अतिशय चांगली फिल्म केली आहे, जी नंतरही आमच्या खात्याच्या वेबसाईटवर आणि सर्व ठिकाणी उपलब्ध राहील. त्यामुळे वारंवार आपण ती फिल्म बघून आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. प्लस माझं जे छोटेखानी पुन्हा एकदा अन्य काही सुविधा ज्या दिल्या जात आहेत किंवा दिल्या जाणार आहेत त्याची माहिती देणारं छोटेखानी भाषण झाल्यानंतर जवळजवळ 40 प्रश्न गेल्या आठवड्याभरामध्ये ठिकठिकाणाहून उपस्थित केले. त्याची उत्तरं प्रश्न उत्तर फॉर्ममध्ये मी उत्तर देणार आहे. त्यातूनही आणखीन काही प्रश्न मनात आले तर आपण आज ते आम्हाला पाठवण्याची व्यवस्था करा. साधारणतः 3 दिवसामध्ये त्याची उत्तरंसुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवर देऊ. एकाही प्रश्नाचं उत्तर आम्ही टाळणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं सांगितलं जाईल. आता 100% मुलींची फी माफी या विषयामध्ये बहुधा फिल्म नंतर कन्फ्युजन नाही, त्यामुळे त्यावर जास्त वेळ घालवत नाही. 2-3 कन्फ्युजन तरी आहेत, ती मी सुमोटो प्रोॲक्टिव्हली ती कन्फ्युजन दूर करतो. क्रमांक 1 ज्याचा उल्लेख बोलता बोलता मी केला की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे जे परंपरागत कोर्स आहेत, परंपरागत म्हणण्यापेक्षा जे नॉन प्रोफेशनल कोर्स आहेत त्याची 100% फी मुलांची आणि मुलींची, नॉट ओन्ली मुलांची आणि मुलींची दोन्हीची 2017 साली त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी माफ केली. आता जी कॉलेजेस त्या आर्ट्स अँड कॉमर्सची फी अजून घेत असतील, आता एक फरक लक्षात घ्या, ट्युशन फी आणि अदर फी हे 2 वेगळे विषय आहेत. आता ही अदर फी सुद्धा कॉलेजेसने जास्त घेऊ नये यासाठी विद्यापीठांना आम्ही खूप आग्रह धरतो की एकेका कॉलेजची ही अदर फी काय आहे. नाही तर ट्युशन फी 600 रुपये आणि अदर फी 6000 रुपये. 6000 रुपये अदर फीमध्ये काय तर मॅगझिन फी, गॅदरिंग फी, तर ह्या सगळ्या फिया सुद्धा हळूहळू विद्यापीठांनी कमी केल्या पाहिजेत. आणि त्यामुळे 2017 पासून जे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सारख्या परंपरागत कोर्सेसशी मुलं आणि मुली दोघांची 100% फी माफ देत नसतील त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पासआउट झाल्यानंतरही कंप्लेंट द्या. आम्ही त्या कॉलेजवर कारवाई करू, त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ की तुम्ही हे पहिले आता डिपार्टमेंटला जमा करा की तुम्ही एका बाजूने त्यांची स्कॉलरशिप पण घेतली सरकारकडून आणि फी पण घेतली. तर पहिलं कन्फ्युजन दूर व्हावं की सगळ्यांना आता जे 642 कोर्स आहेत त्यातले ज्याची 100% फी माफ नव्हती ती आता केली. दुसरं जे आहे कन्फ्युजन ते डीम युनिव्हर्सिटीने लागू आहे की नाही. तर हे डीम युनिव्हर्सिटीने लागू आहे. मला मान्य आहे की प्रेझेंटेशनमध्ये एका ठिकाणी डीमला लागू नाही म्हटलेलं, ते करेक्ट करून घ्या. डीममध्ये फक्त काय फरक आहे तर फी समजा 5 लाख असेल तर त्याच्या 20% फी ही आम्ही वजा करून, म्हणजे 5 लाखाच्या 20% वजा केले की 4 लाख झाली, त्याच्या निम्मी भरायचो 2 लाख रुपये. आणि त्याचं कॅपिंग आहे 5 लाख. त्यांची फी 10 लाख असेल, 20% वजा केल्यानंतर 8 लाख झाली. 8 लाखाच्या निम्मी 4 लाख भरणार. पण त्यांची फी 12 लाख असेल आणि ती निम्मी 5 लाखापेक्षा क्रॉस होत असेल तर ते 5 लाखाला कॅपिंग आहे. त्यामुळे 50% फी माफ ही डीम युनिव्हर्सिटीला पण आहे. तिसरा मोठा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतंय की हे सगळं तुम्ही मुलींसाठी करताय, आमच्यासाठी काय. तर त्यांची 50% फी माफी आजही कायम आहे. प्लस शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ह्या 2 कॅटेगरीतल्या मुलांची 100% फी ही माझ्या मतेप्रमाणे 20, 25, 30 वर्षापासून माफ आहे. मग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सोडून जो पुरुष आहे म्हणजे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी नाही, त्याची मात्र ती आज 50% आहे. भविष्यामध्ये त्याचाही आपण नक्की विचार करू. पण महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण 36% आहे, मुलांचं प्रमाण हे 64% आहे.
आणि त्यामुळे हे मुलींचं प्रमाण 36% ते 40% करता येईल का, 45% करता येईल का, यातून मुलींना प्रोत्साहन म्हणून ही योजना आहे. तर मला असं वाटतं की 100% फी माफ या विषयातली सगळी कन्फ्युजन दूर झालेली आहेत. आता कन्फ्युजन संस्था चालकांमध्ये आहे की तुम्ही या मुलींना 100% फी माफ करून बसलात, आम्ही कॉलेजेस कशी चालवायचे. आम्ही सप्टेंबरमध्ये निम्मी आणि साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये निम्मी ही तुम्हाला रिएम्बर्स करतो. आणि प्रत्येक कॉलेजने एक ऑफिसर अपॉइंट केला पाहिजे, नोडल ऑफिसर, की ज्याने या मुलींकडून सगळं जे टेक्निकली करायचं असतं, त्यांची सगळी सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, यात त्यांनी त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या किती आहे, जास्त विद्यार्थी संख्या असेल 2 ऑफिसर अपॉइंट करा, फॅकल्टी वाईज अपॉइंट करा. आणि प्रामुख्याने आता प्रोफेशनल कॉलेजेस जे आहेत ना, त्यांची विद्यार्थी संख्या पॉलिटेक्निकची काय 500 असेल, इंजिनिअरिंगची 700 असेल, तर पण तरीही 2 असतील तर 2 नोडल ऑफिसर अपॉइंट करा. तुम्ही लवकर त्यांचं लॉगिंग करून घ्या, त्यांना एलिजिबल करा. आणि 30 सप्टेंबरमध्ये आत्ता ह्या क्षणी आमच्याकडे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पैसे शिल्लक आहेत. सप्टेंबरच्या 30 तारखेला तुम्ही क्लेम सबमिट करा, आम्ही तुम्हाला लगेच फी देतो. पण तोपर्यंत काय करू असा प्रश्न असेल तर खरं म्हणजे संस्था चालवता तर तेवढं तर बेअर करा ना. पण तोपर्यंत काय करू, तर आम्ही आता नव्याने सगळ्या नॅशनलाइज बँकांशी टायअप केला. ज्या नॅशनलाइज बँका तेवढ्या अमाऊंटचं तुम्हाला विदाऊट मॉर्गेज कर्ज देणार आणि ते कर्ज मात्र एका विशिष्ट अकाउंटला देणार. त्या अकाउंटमध्येच ती मग स्कॉलरशिप जमा होईल, ते लोन ऑफ होईल. आता प्रश्न तर आपल्याकडे भरपूरच असतात. मग प्रश्न पुढचा की व्याजाचं काय करायचं. आता तरी ते व्याज खूप नॉमिनल असेल. फार कमी कॉलेजेस आहेत की ज्यांची 10-10, 12-12 कोटी रिइम्बर्समेंट आम्ही देणे लागतो. बाकी ज्यांची 40 लाख 50 लाख असते त्याचं व्याज काय होणार. आता त्याचं उत्तर तुर्त तुम्ही बेअर करायचं आहे. पैसे आम्ही तुम्हाला बँकांना कंपेल करणार, यांना विदाऊट मॉर्गेज द्या. व्याज आता तरी तुम्ही भरायचं आहे. काळाच्या ओघात तेही भरण्याचा सरकार काळाच्या ओघामध्ये जशी जशी आर्थिक परिस्थिती बदलेल, सध्या आपण फार मोठी योजना आणली ना महाराष्ट्रामध्ये, 46,000 कोटीची महिलांच्या अकाउंटला 1,500 रुपये भरण्याची दरमहा. आणखीन खूप मोठ्या योजना आहेत, वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री वगैरे. आणि तेव्हा आता लगेच इंटरेस्ट द्या. किती वर्षाला इंटरेस्ट होणार, अख्ख्या महाराष्ट्राचं 15-20 कोटी होणार. तेव्हा संस्था चालकांचा विषय संपला की तुम्हाला सुरुवातीला फी न घेताच मुलींना ॲडमिशन द्यावं लागेल. जे फीचा आग्रह धरतील त्यांची कंप्लेंट करा, आम्ही त्या संस्थेवर कारवाई करू. पण आम्ही प्रो संस्था चालक पण आहोत आणि म्हणून तुमची जी फी आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला बँकेतून कर्ज मिळण्याची आम्ही व्यवस्था उभी करू. पटापट आता पुढच्या 2-3 योजनांकडे जातो. एक सगळ्यात मोठी योजना ही गेले काही वर्ष प्रामुख्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आपण राबवतो, ज्याला आपण निर्वाह भत्ता असं म्हटलेलं आहे. शाहू महाराजांच्या नावाने ही योजना आपण सुरू केली. पंजाबराव देशमुखांच्या नावाने जी आपली फी रिम्बर्समेंट आहे ती शाहू महाराजांच्या नावाने, आणि ही जी निर्वाह भत्ता आहे ती पंजाबराव देशमुखांच्या नावाने आहे. काय योजना, तर हॉस्टेल तुम्हाला मिळाली पाहिजेत. पण हॉस्टेल तुम्हाला मिळालं नाही तर दरमहा 6,000 मोठ्या शहरांमध्ये 6 मोठी शहरं जी आहेत त्यात दरमहा 6,000 10 महिन्याचे 60,000 रुपये तुम्हाला निर्वाह भत्ता मिळतील, की ज्यातून तुम्ही रूम घेऊन भाड्याने राहू शकता, मेस एखादी लावू शकता. 4 मुलं एकत्र आलात तर 24,000 झाले. 10,000 भाड्याची रूम चौघांनी म्हणून घेतली, उरलेले 14,000 जे आहेत ते एकतर घरी स्वयंपाकाला ताई ठेवा किंवा मेसमधून डबा आणा. हेच थोडी जळगावसारखी शहरं जी आहेत तिथे 5300 दरमहा म्हणजे 10 महिन्याचे 53,000. त्याच्यापेक्षा छोटी शहरं आहेत बार्शीसारखी आमची, तिथे 3800 दरमहा म्हणजे 10 महिन्याचे 38,000. याला कुठलंही कॅपिंग नाही. तुम्ही कॉलेजच्या माध्यमातून अप्लाय करा तर हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तुम्हाला निर्वाह भत्ता मिळेल, अशी खूप मोठी दुसरी योजना आहे. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60 विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे उच्च शिक्षण तंत्रशिक्षण, 75 विद्यार्थ्यांना OBC, 75 विद्यार्थ्यांना SC, 75 विद्यार्थ्यांना ST, अशी जवळजवळ सगळी मिळून ही संख्या 300च्या वर जाईल. विदेशात PG करायला जाणारे आणि PhD करायला जाणाऱ्यांना आपण दर वर्षी 30 लाख म्हणजे 5 वर्षाला जवळजवळ ती 1.5 कोटी रक्कम आपण विदेशातलं शिक्षण पूर्ण देतो. अट काय, तर जगातल्या 200 विद्यापीठाची टॉपची आहेत त्यात तुम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे आणि तुमचे मार्क्स हे 75% असले पाहिजेत. या 75% मार्काच्या अटीवर अनेकांचं म्हणणं आहे, पण 75% मार्क असणारी जर मोठी लिस्ट तयार होते तर कमी करण्याचा काय मुद्दा येतो. ही 60ची संख्या समजा भरली गेली नाही तर त्यावेळेला विचार करू. पण आता या 2 अटी ज्या आहेत, तर विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 75% मार्क्स असायलाच पाहिजे आणि जगातल्या 200 नामांकित विद्यापीठात त्यांनी ॲडमिशन घेतले पाहिजे.
याच्या व्यतिरिक्त एक अप्रेंटिसशिपची जी स्कीम आत्ताच नवीन बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केली. 12वी पास झालेल्यांना दरमहा 6,000, त्याच्यानंतर पदवी मिळवलेल्यांना दरमहा 8,000 आणि डिग्री मिळवलेल्यांना दरमहा 10,000. यासाठी ज्यांचं 12वी झालं आहे, पदवी झाली आहे, डिग्री झाली आहे पण नोकरी नाही, अशांनी एका पोर्टलवर नाव नोंदवायला सुरुवात करायची. 1 ऑगस्टपासून ही सगळी पोर्टल सुरू होणार आणि मग त्यात आपल्याला जवळच्या एखाद्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये, कारखान्यामध्ये, जिल्हा परिषद ऑफिसमध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये नोकरी दिली जाणार, ज्या नोकरीमध्ये ट्रेनिंग पण आहे आणि आपल्याला मानधन पण मिळणार आहे. अशी एक आणखी योजना डिक्लेअर झाली. एक योजना सांगून मी माझं बोलणं संपवेन, नंतर मग प्रश्नोत्तरामध्ये हे सगळे विषय येतील. ती आहे स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना. वर्षाला 20 रुपये म्हणजे दिवसाला किती काढता येणार नाही इतक्या स्मॉल प्रीमियममध्ये आईवडिलांना काही ना काही अपघाती मृत्यू आला तर मुलाचं शिक्षण बंद होतं. तर आई वडील गेले, आई गेली किंवा वडील गेले, कोण बी एक गेला तर मुलांना 1 लाख रुपये मिळणार. उलट मुलगा गेला किंवा मुलगी गेली, मुलगा मुलगी, तर त्यांचा सहारा गेला तर आई वडिलांना 1 लाख मिळणार. हे जर प्रीमियम वर्षाला 62 म्हणजे पर डे काढता येत नाही भरला तर ही सम एश्युअर्ड 5 लाख होणार. म्हणजे 5 लाखापैकी 20% वजा करून 4 लाख आई वडिलांपैकी कोणी गेले तर मुलाला मिळणार की ज्यातून तो पुढे शिक्षण कंटिन्यू करू शकतो. मुलगा गेला तर आई वडिलांना मिळणार 4 लाख प्लस मुलगा किंवा आई वडील जखमी झाले ॲक्सिडेंटमध्ये तर त्यांच्या औषधोपचाराला 50,000 रुपये मिळणार. अशी एक अतिशय चांगली योजना ही नव्याने आपण इंट्रोड्यूस केली. 62 रुपये हे आपल्या फीमधूनच वजा होतील, फीमध्ये म्हणजे तिच्या अदर फीमध्ये जातील आणि 62 रुपयामध्ये 5 लाखाचा आपल्याला इन्शुरन्स मिळेल की ज्याच्यामध्ये आपण ॲक्सिडेंटने गेलो तर आईवडिलांना मिळणार. परमेश्वर करो की कोणाला ॲक्सिडेंट होऊ नये, परमेश्वर करो की कोणी जाऊ नये, पण काय कोणाच्या हातात आहे आणि यासाठी ही एक मोठी इन्शुरन्सची योजना आपण आणली. सगळ्यात शेवटी नवीन शैक्षणिक धोरण. नवीन शैक्षणिक धोरण हा आपण सगळ्यांनी अभ्यास करण्याचा विषय आहे, ॲडमिशन घेण्याचा विषय आहे आणि पुढे अनुभूती घेण्याचा विषय आहे की हे किती स्वतःला व्हर्सटाईल सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व प्रकारचे कलागुण देणारं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. आधी काय होतं, आर्ट्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायन्सच्या सब्जेक्टकडे बघायचंच नाही, कॉमर्सकडे बघायचंच नाही, इंजिनिअरिंगकडे बघायचं नाही. आता आपण एका अर्थाने कोंबो म्हणजे सगळ्याचं मिळून एकत्रीकरण केलं आहे. त्याच्यामध्ये ज्यात आपल्याला करिअर करायचं आहे ते विषय आपण जास्त घेऊ, ज्या विषयाची आपल्याला माहिती फक्त हवी आहे ते विषय ते आपण कमी घेऊ. एकाच कॅम्पसमध्ये ते शिकवण्याची व्यवस्था नसेल तर 3-4 कॉलेजेसचं म्हणून क्लस्टर करावं अशी कल्पना मांडली आहे. आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा खूप गोष्टी आयुष्यात राहतात. मला चांगलं गाता येत नाही, मला चांगलं नाचता येत नाही, मला योगामुळे स्वतःला एक अतिशय प्लेझंट पर्सनॅलिटी करता येत नाही, कॉन्सन्ट्रेशन माझं नाही, मेडिटेशन नाही, हे सगळं आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये येणार. आणि याच्यामध्ये मध्ये आपण हा अभ्यासक्रम सोडला तर त्याचे क्रेडिट्स आपल्या क्रेडिट बँकमध्ये सेव्ह होणार. काही कालावधीनंतर आपल्याला जर पुन्हा हे शिक्षण कंटिन्यू करायचं असेल तर हे क्रेडिट्स आपल्याला युटिलाइज करता येतील. असं सर्वांगीण प्रगती, व्हर्सटाईल डेव्हलपमेंटसाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बाकी त्याचे पैलू भरपूर आहेत, ते आता मांडण्याइतका वेळ नाही, पण मातृभाषेतून शिक्षणाचा आपण आग्रह धरलेला आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची सगळी पुस्तकं आपण आता मराठीमध्ये मातृभाषेमध्ये करतो आहोत. मातृभाषेतून शिकवावं असा आग्रह करतो, परंतु मातृभाषेतून शिकवायला प्राध्यापकांना येणार नसेल तर IIT आपल्याला एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून देते की ज्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही भाषेतून शिकवावं, आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ऑप्शन घेऊन ते ऐकता येईल. अशा खूप गोष्टी आहेत. यात शेवटचा मुद्दा, प्राध्यापकांना असं वाटतंय की याच्यामध्ये आमचा वर्कलोड कमी होणार का, मग आम्ही एक्सेस होणार का. मी आपल्याला ह्या माध्यमातून आश्वस्त करतो की वर्कलोड कमी झाला तरीही कोणाही प्राध्यापकाला सरप्लस आम्ही करणार नाही. त्याला काही ना काहीतरी त्या कॅम्पसमध्ये किंवा क्लस्टर झालं तर क्लस्टरमध्ये काही ना काही ॲडजस्ट करू. तर कोणाही प्राध्यापकाने नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला शिकवण्याचे तास कमी होतील का, त्यातून आपण सरप्लस होऊ का, याची काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात नाही देशामध्ये ज्या वेळेला तुम्ही परमनंट होता त्या परमनंट नंतर माझी नोकरी नावाची चिंता तुम्ही सोडली पाहिजे. ती चिंता ही सरकारची आहे की बाबा आता हे एक्सेस झाले तर काय करावं, त्याचं समायोजन करू, काय करावं, दुसरा विषय शिकवू म्हणू. रिकामा बसू देणार नाही, तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही सरप्लस होणार नाहीत, तुम्हाला नोकरीतून काढलं जाणार नाही याची खात्री बाळगा.
आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये सहकार्य करा. मला असं वाटतं की थोडंसं विस्ताराने पण सगळ्या फॅसिलिटी मी सांगितल्या आहेत. एक आपापल्या विद्यापीठामध्ये एक कमवा शिका असतं, म्हणजे आपण दिवसात 3 तास काम करायचं, मग आपल्याला प्रत्येक तासाचे 40 रुपये मिळतील, हे वाढवावं अशी मागणी आहे. करूया विचार. कॉलेजवर पण हे सुरू करा असं आपलं म्हणणं आहे, करूया विचार. तर अशा प्रकारचा विद्यापीठांना सपोर्ट करून मुलांना 40च्या ऐवजी थोडी जास्त अमाऊंट देता येईल का? दिवसाला 3च तास दिले जात आहेत, त्याच्याऐवजी 5 तास. मला जास्त काम करायचं आहे, मला पैसे हवे आहेत, मला माझा पॉकेट मनी हवा आहे, मला घरी पण आई एकटी असलेला पाठवायचे, सगळं ही भावना मान्य आहे. त्यामुळे हा एक मोठा जो कमवा शिकाचा फॅक्टर आहे तो निधीच्या काळामध्ये आपण पूर्ण करू. मी कार्यक्रमाच्या संचालकांना सावेजी कनेक्ट झालेत का बघायला सांगतो, अदरवाईज प्रश्नोत्तरांना सुरुवात करा. धन्यवाद दादा. आज जरी आपल्या आजच्या ह्या वेबिनारचं आयोजन हे मुलींचे मोफत शिक्षण योजना या संदर्भातली माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, विशेष करून आपल्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावीत या दृष्टिकोनातून आपण याचं आयोजन केलं गेलं होतं. परंतु या आयोजनाबरोबरच आपण ज्या इतरही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपण ज्या योजना राबवतो आहोत त्या सर्व योजनांची आपण थोडक्यात माहिती आपण सर्व विद्यार्थ्यांना आपण दिलेली आहे. आणि सावे साहेबांचा संपर्क होऊ शकतो आहे का? झालेला आहे. फार आनंदाची बाब आहे की सावे साहेबांशी संपर्क झालेला आहे. मी सन्माननीय सावे साहेब अतुल सावेजी, माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सावे साहेब. सर कृपया अनम्यूट करा. सर आपल्यापर्यंत आवाज येतोय का? कृपया आपल्याला अनम्यूट करावं सर. झाला का अनम्यूट? आवाज येतोय आता? येतोय. आवाज येतोय ना? हा. मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. या ठिकाणी आत्ताच आदरणीय चंद्रकांत दादांनी शासनाची सध्याची जी सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, मोफत शिक्षण मिळावं याकरता जे धोरण राबवलं त्याबद्दल अतिशय चांगली माहिती चंद्रकांतांनी दिलेली आहे. पण मी या ठिकाणी आमच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून पण अनेक योजना राबवल्या जातात, त्याची थोडक्यात जास्त वेळ न घेता माहिती देतो. पहिला की प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी दरवर्षी साधारण पूर्वी 1800 कोटी रुपये ओबीसीच्या विभागाला मिळत होते. पण मला सांगायला आनंद होतो की आमच्या सरकारने या मागच्या वर्षीपासून 900 कोटी ऍडिशनल असं करून आता मागील वर्षी जवळजवळ 2900 कोटी रुपये या निधी देऊन 2013 ते 2021 मधील सर्व प्रलंबित स्कॉलरशिप ज्या होत्या त्या सगळ्या क्लिअर केल्या. कोणाचेही आता थकीत राहिलेलं नाही. आणि अजूनही काही विद्यार्थ्यांच्या समजा स्कॉलरशिप देणं बाकी असेल तर मी त्या विद्यार्थ्यांना विनंती करेन की त्यांनी त्वरित आमच्या विभागाशी संपर्क करावा, ज्याच्या माध्यमातून त्या सगळ्या आम्ही क्लिअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आज ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्सची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि ज्यांना हॉस्टेल्स मिळाले नाही त्यांनाही पण आपण प्रति विद्यार्थी जसं तालुका लेवल पासून शहरापर्यंत 38,000 रुपये पर विद्यार्थी तालुका लेवलला आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला आपण 60,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळाली नाही तर त्या ठिकाणी आपण जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना आपण आधार योजना आणि स्वयं योजना त्या दोन योजनेच्या माध्यमातून म्हणजे आधारच्या माध्यमातून 21,600 विद्यार्थ्यांना आपण हे देतोय आणि स्वयंच्या माध्यमातून जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांना आपण हे देतोय. पण आम्हाला थोडंसं सांगायला
दुःख होते की आधारमध्ये आतापर्यंत फक्त 5,000 लोकांनी अप्लाय केलेले, म्हणून आम्ही आता डेट ती जी आमची 20 जुलै होती ती आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे. स्वयंमध्ये पण पण त्याच्यात हजारोच विद्यार्थ्यांना सांगण्याचा उद्देश एकच आहे की सरकारचा प्रयत्न असा आहे की सगळ्यांना याची शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून आम्ही या सगळ्या योजना मागच्या या 2 वर्षात त्याच्यामध्ये जसं सांगितलं तसं धनगर समाजाच्या मुलांसाठी स्वयं योजना आहे, ओबीसीच्या बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आपली आधार योजना आहे, त्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळावं हा आपला त्यातला उद्देश आहे. आज या ठिकाणी त्याच्यामुळे ग्रामीण भागातील पण विद्यार्थी जे येतात शहरात आणि त्यांच्या राहायच्या समजा तर त्यासाठी आपण ही स्वयं आणि आधार योजना केलेली आहे. मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आज महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही UPSC, MPSC, पोलीस भरती, मिलिटरी भरती, बँकिंग परीक्षा यासाठी सगळ्या योजना आहेत. त्याच्यासाठी पण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या ज्या काही पूर्व तयारीसाठी चांगल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे त्यांना देतो, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याचा पण लाभ घेतला पाहिजे अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. अजून एक महत्वाचा विषय असा आहे की पूर्वी परदेशी म्हणजे शिक्षणासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाण्याकरता फक्त 10 विद्यार्थ्यांना आपण देतो. मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी मागच्या वर्षी 50 विद्यार्थी केले होते आणि यावर्षी ते 75 केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती त्याला मिळते. त्याच्या व्यतिरिक्तही आम्ही जर त्यांनी कुठल्या ज्या विद्यार्थ्यांना या 75 मध्ये नंबर नाही लागला तर त्यांनी जर बँकेकडून कर्ज घेतलं तर त्याचा व्याज परतावा जो असतो तो आपण करतो. या ठिकाणी अशा अनेक योजना आम्ही महाज्योती आणि महाज्योतीच्या पोर्टलवर आम्ही त्याला आता हे पण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्यावर गेलात तर तुम्हाला ज्या सगळ्या योजना आमच्या आहेत त्याची माहिती नक्कीच मिळू शकते. जे पोस्ट ग्रॅज्युएशन यांच्यासाठी तो नक्कीच त्याचा बेनिफिट मिळू शकतो. अजूनही काही प्रश्न असतील तर आपण मला विचारावे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. श्री अतुल सावे, माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, आपण आपल्या विभागाकडनं ज्या विविध कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात याची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपण आता प्रश्नोत्तराच्या महत्त्वाच्या सेशनकडे वळतो आहोत. आज संपूर्ण राज्यामधनं आपल्याला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आजच्या ह्या वेबिनारमध्ये आपल्याला जॉईन झाले. त्याचप्रमाणे आज या सभागृहामध्ये देखील आज मोठ्या संख्येने आज विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यामुळे आपण आता प्रश्नोत्तराच्या सेशनकडे वळूयात. मला असं वाटतं पहिला प्रश्न आपण आज सभागृहामधनं घेऊ आणि मग त्यानंतर आउटसाईड प्रश्न पण असतील. सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती विविध महाविद्यालयांमधनं विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर कृपया येस, तुझं पहिले नाव सांग आणि आपला प्रश्न विचार आणि कुठनं आली आहेस ते पण सांग. जय हिंद सर, माझं नाव सिद्धी काकडे, मी ठाण्यातून आली आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केले आहे, तर हे खरे आहे का? नाही, मी आत्ताच जी फिल्म दाखवली आपण त्यात तर खरं आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार असं स्टेप बाय स्टेप सांगितलं की तुम्ही ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेला तुम्हाला एक कॉलेजमधला नोडल ऑफिसर मदत करेल वगैरे वगैरे. त्यामुळे 100% आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, कृषी, मग मेडिकलमधले अनेक कोर्सेस, अशा 642 कोर्सेसना यापुढे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीला ट्युशन फी आणि परीक्षा फी भरावी लागणार नाही. काही आपण ऑनलाईन प्रश्न पण घेऊयात. कोणी ऑनलाईन जॉईन झालेले असतील? नमस्कार सर. नमस्कार. मी या योजनेच्या बद्दल सर्व प्रयोजकांचे आभार व्यक्त करते. मी दयानंद विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी तवारे कर्नली, 2nd इयर. आपण असं पाहतो की ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्यांचा लाभ उशिरा मिळतो किंवा मिळतच नाही असे समज आणि गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहेत. तर या शिष्यवृत्तीच्या योजनेचा लाभ लवकर मिळेल का?
वेळेत मला घेता येईल का, हा माझा प्रश्न आहे. मी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये संस्था चालकांना आदेश दिलेले आहेत, विनंती नाही केलेले, आदेश दिलेले आहेत. मी शिक्षण मंत्री आहे आणि त्या अशा प्रकारच्या गोष्टी 100% अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या बोलण्यामध्ये ताकद यावी म्हणून सरकार आणावं लागतं. त्यामुळे सरकार असलेल्या सरकारमधला शिक्षण मंत्री म्हणून संस्था चालकांना मी आदेश दिलेले आहेत की कुठल्याही मुलीला सुरुवातीला फी भरावी लागली तर तुमच्यावर आम्ही ॲक्शन घेणार. तुमची अडचण आम्ही माहिती करून घेतली की नाही आणि तुम्हाला तेवढी अमाऊंट आम्ही बँकांमधून लोन देणार आहोत ना विदाऊट मॉर्गेज, त्याच अकाउंटला ती स्कॉलरशिप येईल, रिएम्बर्समेंट येईल. त्यामुळे यापुढे एका मुलीने सुद्धा कुठल्या कॉलेजमध्ये अडचण आली तर डायरेक्ट आमच्या साईटवर 1-2 ओळीची मेल टाकली पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न ऑनलाईन पद्धतीने. Good morning, sir. गुड मॉर्निंग. I am from Government Vidarbha Institute of Science and Humanities. My question is, अर्ज भरतेवेळी काही त्रुटी असल्यास किंवा चुकीचा भरल्या गेल्यास अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती कशी करावी? प्रत्येक कॉलेजला आता आम्ही मी आता संस्था चालकांना अतिशय निग्रहाने सांगतो की यातली कुठली गोष्ट ऑप्शनल नाही. मुलींना 100% फी माफ, त्यामुळे 1 रुपये फी घ्यायची नाही. अदर फीज घ्यायला तुम्हाला परवानगी आहे, पण ट्युशन फी आणि एक्झाम फी घ्यायची नाही. तसं कॉलेजला नोडल ऑफिसर अपॉइंट करायला ऑप्शन नाही. तुम्ही तुमच्या कुठल्याही एका चांगल्या संवेदनशील प्राध्यापकाला एक काम द्या आणि तुमचा फॉर्म चुकला तर त्या नोडल ऑफिसरने तो तुमच्याकडून पुन्हा एकदा करेक्ट करून घ्यायचा. फॉर्म चुकल्यामुळे काही होत नाही. म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषदेला मतदान करताना तो ज्यावेळेला मतपत्रिका घेऊन जातो आणि चुकते ते त्याला पुन्हा दुसरी दिली जाते. हे तर मतदानाच्या बाबतीत आहे. तर तुमचा जर स्कॉलरशिपचा फॉर्म तो नोडल ऑफिसरने करेक्ट करून दिला पाहिजे. ओके. मला असं वाटतं की या प्रसंगी मी आवर्जून एक अतिरिक्त माहिती या विद्यार्थिनीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने देऊ इच्छितो की सन्माननीय मंत्री महोदयांच्या निर्देशानंतर आपण अशा प्रकारचं परिपत्रक हे जारी केलेलं आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक स्कॉलरशिप सेल असेल. त्या स्कॉलरशिप सेलची जबाबदारी एका डेडिकेटेड प्राध्यापकाला दिली जाईल आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण महाडीबीटीच्या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या योजना राबवतो त्याची सर्व माहिती ही विद्यार्थ्यांना द्यावी. त्याच्या स्वरूपातले आपण माहिती जी आहे ती नोटीस बोर्डवरती लावावी, त्या स्वरूपाच्या स्टँडी लावाव्या. अशा स्वरूपाच्या निर्देश, इन्स्ट्रक्शन, सूचना ह्या सर्व महाविद्यालयांना दिल्या गेलेल्या आहेत. कृपया विद्यार्थिनींनी देखील त्या संदर्भामध्ये आवश्यक त्या भाग करावा. तसंच आपल्या महाविद्यालयामध्ये एक क्लरिकल व्यक्ती जो आहे जो या संदर्भामध्ये, त्यानंतर प्राचार्य यांच्याकडे देखील जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. नंतर विभागीय पातळीवरती सहसंचालक कार्यालयामध्ये देखील नोडल ऑफिसर आहे. त्यामुळे आपल्याला आपला फॉर्म जर चुकला असेल तर वेगवेगळ्या स्तरावरती दुरुस्ती करण्यासंदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे स्कोप आहे. मी करेक्ट एक ॲडिशन करेन की प्रत्येक कॉलेजने एक 3-4 मुलींचा एक ग्रुपही फॉर्म करावा. तुम्हाला सरकारकडून मिळालेल्या योजनांची तुम्ही डोळ्यात तेल घालून सगळ्यांना मिळते की नाही. कॉलेजला एक मॉनिटर असतो किंवा अलीकडच्या काळामध्ये GS असतो, LR असते, त्या टाईपचा एक 4 जणींचा ग्रुप करा आणि तुम्ही हे सगळं मॉनिटर करा. शेवटी सरकारी योजनांमध्ये तुम्ही लक्ष दिलं नाहीत तर त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. जे दुःख यांनी आता व्यक्त केलं माझे सहकारी अतुल साहेबांनी की आम्ही निर्वाह भत्ता देतो, तो किती देतो, समजा 25,000 मुलांना द्यायचं, मुली, तर ते मला मुलांना करेक्ट करायचं की ते तुम्हाला पण आहे. त्यातले 5,000 मुलांनीच अप्लाय केलं का, तर त्याची माहितीच नाही. फॉर्म कसं भरायचं माहीत नाही, फॉर्म चुकतो. मग कॉलेजने प्राध्यापक एक असाईन करावा, मुलींनी आणि मुलांनी मुली मिक्स एक ग्रुप फॉर्म करा, मॉनिटर करा, आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आम्ही इझिली अवेलेबल आहोत तुम्हाला. हे सरकार तुम्हाला सहज उपलब्ध आहे. माझ्या मोबाईलवर तुम्ही फक्त एक काम करा, अननोन नंबर कसं घेणार ना, एक लाईनचा SMS टाका, आय एम सो अँड सो फ्रॉम सो अँड सो अँड वॉन्ट टू स्पीक. तुम्ही बघा माझा उलटा फोन येतो की नाही. प्लस आमच्या डिपार्टमेंटच्या साईट आहेतच की ज्याच्यावर तुम्ही मेल टाकू शकता. ओके. चला पुढचा प्रश्न. सर गुड मॉर्निंग सर, माझं नाव प्रांजली खडके आहे आणि मी सरदार पटेल महाविद्यालयाची विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा आहे की दूरस्थ अथवा अर्धवेळ स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या गुड मॉर्निंग सर, मी यशवंत कॉलेज नांदेड मधून आहे. तर BSc CS ला स्कॉलरशिप भेटणार
का मुलींना? काय प्रश्न विचारला? रिपीट करा ताई, रिपीट कर प्रश्न. येस. मी यशवंत कॉलेजमधून बोलून आले. BSc CS ला स्कॉलरशिप भेटणार आहे का स्टुडंट्सला? एखादी स्कॉलरशिप मिळत असेल तर दुसरी मिळणार नाही. आता समजा अशी कल्पना करू की एखाद्या विद्यार्थिनीला शेड्यूल कास्ट कॅटेगरीमधून 100% फी माफ मिळते, तर ती इथे अप्लाय करू शकणार नाही. एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिपच्या किंवा फी, याला आपण फी प्रतिपूर्ती असं म्हणू, ही स्कॉलरशिपपेक्षा ही फी प्रतिपूर्ती आहे, रिएम्बर्समेंट आहे. तर एका वेळेला एकाच लाभ होईल. ओके. पुढचा प्रश्न. हा एक प्रश्न दरम्यानच्या काळामध्ये एकच मिनिट घेतो. एक प्रश्न स्किप झाला जरा. एका विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारला होता की दूरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये च्या माध्यमातून जे कोर्सेस ऑफर केले जातात त्या ठिकाणी आपल्याला आपली ही जी योजना आहे ही लागू आहे का? आज तरी नाही, उद्या नक्की विचार करू. पुढचा प्रश्न. एका विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारला होता की दूरस्थ शिक्षण, त्याचं उत्तर दिलं गेलंय. आपण पुढचा प्रश्न. अच्छा, पुढे. सर नमस्कार. आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांत. नमस्कार. महाविद्यालय पंचवटी. डिस्टर्बन्स आहे ताई, जरा थोडं सावकाश विचार प्रश्न. हा ताई रिपीट. सर आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील. मी शीतल शेवाळे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी इथे शिकत आहे. तर मला असा प्रश्न पडलाय सर, आता आपण राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना आणली, त्याबद्दल मी आपले महाविद्यालयाच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील मुलींच्या वतीने धन्यवाद मानते. पण तरी सुद्धा मला एक प्रश्न पडलाय की राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण फ्री केले, पण ज्या विद्यार्थ्यांनी आता ऍडमिशन घेतले त्यांची फी, जी फी भरली गेली त्या फी मध्ये सवलत भेटेल का? ती फी परत भेटेल का? जून जुलै मध्ये मुळात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकलची ऍडमिशन सुरूच झालेली नाहीत, त्यामुळे कोणीही फी भरलेलीच नाही. पण चुकून भरली गेली असेल कशी, तर आपल्याला ती भरली गेली असेल तर ती परत मिळेल, आपल्या अकाउंटला येईल. पण आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची फक्त ऍडमिशन झालेली आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची ऍडमिशन झाली, त्याला 100% फी माफ 2017 पासून आहे. आता आपण फी माफ कुठली गेली? प्रोफेशनल कोर्सेस. मग कळायला सोपं म्हणून पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग म्हणतो, पण 642 कोर्सेस त्यांच्या CET झाल्या. मेडिकलची तर नीटचा घोळ काय चालला तुम्हाला माहिती आहे, आता तो क्लिअर झाला. ती ऍडमिशन्सच व्हायचे, फी भरण्याचा कुठे विषय येतो, पण भरली असेल तर ती तुमच्या अकाउंटला परत मिळेल. त्यासाठीच प्रत्येक कॉलेजमध्ये एक नोडल ऑफिसर आणि मुला-मुलींचे एक ग्रुप फॉर्म करा आणि त्यांनी अशा सगळ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी, साधारणतः न येणारे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याचं सगळ्यांनी मिळून उत्तर शोधूया. पण कोण्याही मुलीने आतापर्यंत फी भरली नाही. पहिला आमचं CET नंतरचा कॅप राऊंड हा बहुतेक 29ला आहे, 28ला आहे. मग त्या कॅप राऊंडमध्ये कॅप 1 मध्ये तुमचं सिलेक्शन होतं, मग तुम्ही डॉक्युमेंट्स पूर्ण करता, मग तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, मग तुम्ही फी भरता. तुम्ही फी भरण्याचा विषय 1 महिन्यानंतर येणार आहे. पण पुन्हा एकदा भरली गेली असेल परत मिळेल. ठीक आहे. मला असं वाटतं की सर मला प्रश्न विचारायचा आहे, तर मी विचारू शकते का? हो, विचार. आमच्या महाविद्यालयात व्होकेशनल अंतर्गत काही स्किल डिग्री प्रोग्राम चालू आहेत, परंतु या प्रोग्राम्स मध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात नाही, म्हणून काही विद्यार्थी शिक्षण घेत नाही किंवा शिक्षणापासून वंचित राहतात. तर याबद्दल मार्गदर्शन करावे दादा. कोणते कोर्सेस ताई? व्होकेशनल अंतर्गत डिग्री प्रोग्राम, काही स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोग्राम्स असतात महाविद्यालयाअंतर्गत चालवले जातात. आपण साधारणतः विद्यापीठाने ज्या कोर्सेसना मान्यता दिली, विद्यापीठ ज्या कोर्सेसचं सिलेबस डिझाईन करतं, विद्यापीठ आणि वेगवेगळ्या प्रकारची सरकारची बोर्ड, मग पॉलिटेक्निक MSBT आहे,
त्याच्यानंतर 10वी-12वीचं बोर्ड आहे. अशा ज्यांनी तो कोर्स इंट्रोड्यूस केला आहे, त्यांच्या वेगवेगळ्या बोर्डामध्ये सँक्शन केलं आहे, मग त्याचा सिलेबस केला आहे, त्याची परीक्षा घेतली आहे, त्याचे रिझल्ट ते लावतात, त्याची पदवी डिग्री ते देतात. अशा 642 कोर्सेसची फी 100% माफ केली आहे. अशा तर मग कोर्सेसची मोठी लाईन आहे. पण पुन्हा एकदा मी म्हणेन की गेल्या 17 पासून आतापर्यंत 642 कोर्सेसची निम्मी फी आपण भरत होतो. काही वेळेला अनेक कोर्सेस समोर आले आहेत की याची पण भरणा, याची पण भरणा. तर त्याचा एकदा विचार आपण करू, एकदा सगळ्या कोर्सेसची यादी करू की कशा कशाला आपण फी रिएम्बर्समेंट म्हणजे 100% फी किंवा आधी 50% फी माफ देत नव्हतं, यादी करू. पण 642 कोर्सेसमध्ये जवळजवळ नॉर्मली विद्यार्थी ज्याला ॲडमिशन घेतात ते सगळे कोर्सेस कव्हर होतात. आता कुठल्या तरी एका लोकल इन्स्टिट्यूटने डेव्हलप केला एखादा कोर्स, तो एखादा नोकरी देणारही असेल. मला त्या कोर्सबद्दल काय ऑब्जेक्शन नाही, तुम्ही ॲडमिशन घेता म्हणजे नोकरी देणारा कोर्स असेल. पण अशा किती कोर्सेसची फी भरणार, मग त्याची यादी कशी करणार? म्हणून ज्याची परीक्षा शासनाची एखादी संस्था घेते, ज्याचा सिलेबस शासनाची एखादी संस्था विद्यापीठ, MSBT, 10वी-12वी बोर्ड घेते, अशा 642 कोर्सेसनं कव्हर केला आहे. पण पुन्हा एकदा तुम्ही कॉलेजमध्ये दोघा तिघा मुलामुलींचे ग्रुप जे कराल, त्यात ज्या कोर्सेसना नाही मिळत कळवा ना आम्हाला, बघू काय करतं ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे. दरम्यानच्या काळात दादा आपल्याकडे सभागृहामध्ये देखील विद्यार्थिनी आज मोठ्या संख्येने आहेत. मी सभागृहातल्या विद्यार्थिनींना विनंती करतो की आपण आपल्यामध्ये काही प्रश्न असतील तर विचारावेत. हा, विचारा. आपली ओळख द्या पहिले आणि मग विचारा. जय हिंद सर, माझं नाव नीलम सिंग, मी ठाणेमधून आली आहे. माझा प्रश्न असा आहे की या योजनेसाठी अर्ज कुठे करावे? कॉलेजमध्येच. या योजनेसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये एक नोडल ऑफिसर आता अपॉइंट होईल. त्याची जबाबदारी आहे की त्याचं एक छोटीशी केबिन असेल, तिथे जाऊन फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. फॉर्म कॉलेजमध्ये भरायचं, मग तुम्हाला कॉलेजमध्ये चेक होणार, मग आमच्या विभागीय संचालकाकडे चेक होणार, मग आमच्या राज्याच्या संचालकांकडे चेक होणार आणि मग तुमची स्कॉलरशिप सँक्शन होणार. तुमचं काम फॉर्म भरल्यानंतर संपतं. काही क्वेरी निघाली तर कॉन्टॅक्ट होईल, पण ती क्वेरी निघू नये म्हणून तुम्हाला कॉलेजमध्ये एक असिस्टंट दिला जाईल. पण तुम्ही मुलामुलींचा पण एक ग्रुप फॉर्म करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा, विचारा. जैन येते ऐकू. ताई बोल तू. मी अपूर्वा कोकरे, ठाण्याहून. माझा असा प्रश्न होता की मुलींना मोफत शिक्षण योजना, या योजनेत शुल्कांचा समावेश आहे का? कशाचा? शुल्कांचा. नाही, बघा, 3 प्रकारच्या फी कॉलेजमध्ये घेतल्या जातात. एक ट्युशन फी 100% माफ, दुसरी परीक्षा फी 100% माफ. ट्युशन फी ही तुमच्या अकाउंटमधून डायरेक्ट तुम्हाला काढता येणार नाही, कारण ती तुम्ही भरलेली नाही, तर ती संस्थेला मिळणार. एक्झाम फी तुमच्या अकाउंटला येणार. ज्या वेळेला भरण्याची वेळ येईल फेब्रुवारी-मार्चमध्ये, तेव्हा तुम्ही ती सिन्सिअरली भरायची. या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये अदर फीजच्या नावाने काही फीज घेतल्या जातात. मग गॅदरिंग फी, मग पिकनिक फी, मॅगझिन फी, जिमखाना फी, याही मर्यादित स्वरूपात घ्याव्यात असं आता विद्यापीठांना आम्ही दटावलं आहे की विद्यापीठाने त्या कॉलेजकडून मागून घ्या, भाऊ किती घेता. नाहीतर ट्युशन फी 8,000, अदर फी 70,000. तर ती अदर फीज आपण नाही देत आहोत. पण ती अनेक कॉलेजेसमध्ये मर्यादितच आहे आणि ती तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आहे. तुम्हाला जिमची फॅसिलिटी हवी आहे, मग तुम्हाला स्विमिंग टँक वापरायचा आहे, तुम्हाला सहलीला जायचं आहे, तुम्हाला मॅगझिन हवं आहे, तुम्हाला गॅदरिंग हवं आहे. ह्या फी कॉलेजला घ्यायला परवानगी आहे, पण त्याच्यावरही मर्यादा आहे. त्या मर्यादा ओलांडत असतील तर तुम्ही खरंच आता आपल्याला सरकार ज्या सुविधा देतं त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्यामध्ये तक्रार करण्यासाठी 2-4 जणांचे ग्रुप फॉर्म करा आणि कॉलेजबद्दल कंप्लेंट करा विद्यापीठाकडे, आमच्याकडे. हे ट्युशन फी तुम्ही माफ केली 8,000 रुपये पॉलिटेक्निकची, 1,00,000 रुपये अदर फी घेतात. काही कॉलेजेस अशी लक्षात आली आहेत, त्याचं आम्ही करतो काय करायचं ते, तुम्ही कंप्लेंट द्या. ठीक आहे. पुढे ऑनलाईन स्वरूपात काही हॅलो सर. हॅलो. हां, बोला. सर्वप्रथम सुप्रभात सर. माझा प्रश्न विचारायचा होता त्याबद्दल सर. एक ताई प्रश्न विचारते, जरा थांबा. ताई विचार. कनेक्ट करा त्या ताईला. गुड मॉर्निंग. हॅलो सर.
मी कॉलेज कोल्हापूर मधून प्रतिभा कांबळे BA भाग 1 मधून मी बोलत आहे. माझा प्रश्न आहे की प्रवेश घेताना मुलींना महाविद्यालयामध्ये शैक्षणिक शुल्क व प्रवेश परीक्षा शुल्क भरावे लागणार का? नाही, मी म्हटलं ना तुम्हाला की हे बघा, एकूण कॉलेजमध्ये 3 फीचे हेड्स आहेत. एक आहे ट्युशन फी, भरावी लागणार नाही. एक्झाम फी भरावी लागणार नाही. अदर फीज नावाने त्या कॉलेजेसना अशासाठी परवानगी दिली आहे की त्यातून तुमचीच पर्सनॅलिटी व्हर्सटाईल व्हावी. तुमच्या कॉलेजला जिमखाना असावा, तुमच्या कॉलेजमध्ये मॅगझिन काढलं जावं, तुमचं गॅदरिंग व्हावं. त्याच्या काही स्मॉल फीज, आता त्याही एक्स्ट्रॉर्डिनरी जास्त असतील त्याची कंप्लेंट करा, पण तुम्हाला ट्युशन फी आणि परीक्षा फी भरावी लागणार नाही. जे कॉलेज भरा नाही ॲडमिशन देणार नाही असं सांगेल त्याची कंप्लेंट करा, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. त्या संस्था चालकांना तेवढे 4 महिने आम्ही सप्टेंबरात देतो ना तुम्हाला. तुम्ही लवकर मुलींकडून भरून घ्या फॉर्म आणि ते लॉग इन करून घ्या आणि तुमच्या स्तरावरचं चेकिंग करून आमच्या विभागीय संचालकाकडे द्या. सप्टेंबर एंडला तुम्हाला रिएम्बर्समेंट देतो. पण तरी तुम्हाला काय म्हणूया की कॉलेजचे खर्च भागवणं, प्राध्यापकांचे पगार भागवणं हे अवघड असेल तर तुम्ही बँकेतून लोन घेताना तुम्हाला मॉर्गेज म्हणजे घाणवट द्यावं लागणार नाही. अशा प्रकारचं बँकांशी बोलणं झालेलं आहे. डायरेक्टर आमचे त्याचं कम्युनिकेशन तुमच्याशी करतील की हे लोन कसं मिळवायचं. त्या अकाउंटला तुमच्या कॉलेजची सगळी फी जमा होऊन तुमचं लोन ऑफ होणार. मग लोन कशाने उरेल? ते व्याजाने उरेल. तो व्याज आज प्रश्न विचारला तर उत्तर असं आहे की व्याज खूप नॉमिनल असेल, तुम्ही भरा. तो इंटरेस्ट रेट आम्ही बँकांशी निगोशिएट करतो की 8% देता येईल का, 9% देता येईल का, तेवढं तुम्ही भरा. भविष्यामध्ये तेही निम्म भरायचं का, सगळंच सरकारने भरायचं का याचा विचार करू. पण तेवढं तर तुम्हाला बेअर करावंच लागेल. आणि ताई, त्यामुळे ट्युशन फी आणि परीक्षा फी भरावी लागणार नाही. पुढचा प्रश्न ऑनलाईन पद्धतीने पुढचा प्रश्न काय आहे का? मुलींच्या बरोबर मुलांनाही प्रश्न विचारता येईल, प्राध्यापकांना प्रश्न विचारता येईल, मॅनेजमेंटच्या मेंबर्सनाही प्रश्न विचारता येईल, मुलांना विचारता येईल की बा मुलींनाच का 100%, आम्हाला कधी 100% करणार. तर त्याचं उत्तर मगाशी मी दिलं की लवकरात लवकर. पण लवकरात लवकर म्हणजे कधी? तर लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर. पण त्या व्यतिरिक्त बरंच आहे ना तुम्हाला, की तुम्हाला निर्वाह भत्ता आहे, तुम्हाला सारथी, बार्टी, त्याच्यानंतर आता आरटी अशा वेगवेगळ्या जातींच्या संस्था आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला MPSC, UPSC, बँक परीक्षा याचे सगळ्याचे कोर्सेस फ्री आहेत. ज्या संस्थांना आम्ही फी देतो त्या संस्थांमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असते. त्याच्यानंतर सारथीच्या वतीने विदेशात जाणारी स्कॉलरशिप आहे. असं पुरुषांना सगळंच आहे. फक्त मुली मागे राहिल्यात थोड्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडोकेशव कर्वे अशी मोठी परंपरा असतानाही मुली 36% आणि मुलं 64% आहे. तर ते मुलींचं प्रमाण जरा 40% करता येईल का, 42% करता येईल का, असा प्रयत्न आहे. त्यामुळे एवढा एकच पोर्शन असा आहे फीचा की जो त्यांचा 100% माफ, तुमचा 50% माफ. बाकी त्या मुलीला मिळणारं सगळं तुम्हाला मिळतंय. हां, पुढचा प्रश्न हा विचारा. आपला राहून गेला होता प्रश्न एक. हा ताई विचारा. एका वेळेला एकच प्रश्न विचारा. आता ही जी ताई कोण आहे ती तिने विचारा. हा, एका ताईने बोलायला सुरुवातच करा म्हणजे आपोआप येईल. बरोबर, चला बोला. हा, नाशिक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक विचारा. एकाने विचारताना बाकीच्यांचे माईक बंद ठेवता येतील सेंट्रली. एका वेळेला एकानेच विचारावं, बाकीचे माईक बंद करा. हा ताई विचार. हा, तू स्क्रीनवर आली आहेस, तू विचार. प्राध्यापक रामदास जोड बोलतोय. एक प्रश्न आहे. आता
14 जूनला जो तुम्ही GR काढलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासन 14 जूनला जो GR बोला, काढलाय बोला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं सर बोला. मी सगळ्यांनाच परवानगी दिली आहे. प्राध्यापक विचारू शकतात, विद्यार्थी, विद्यार्थिनी, संस्था चालक, हा प्राचार्य. तर इकडे आवाज हा सॉरी हा येतोय बोला बोला सर. तुम्ही बोलत राहा. मी तुम्हाला कोणीतरी एकाने धाडसाने पूर्ण प्रश्न करा, मला समजेल. करा सुरू. हा 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 मित्रा, चला करा, सांगा. तमा विद्यार्थ्यांपैकी एक जण बऱ्याच गॅपने बोलतोय, बोलू द्या. हॅलो सर. गुड मॉर्निंग. हॅलो, मी प्राध्यापक. काही काळजी करू नका. अजून एक 10 मिनिटाने साधारणतः 40 प्रश्न तुमच्या मनातली कल्पना करून उत्तर तयार केलेले आहेत. त्यातले 40 पैकी 35 संपलेले असतील. 5 राहिले तर मी सेंट्रली उत्तर देतो. काळजी करू नका, पण प्रयत्न करा. वेळ आहे तुम्हाला अजून. हा इथे ऑडियन्स तो पण बोला. ताई बोलू. हॅलो, माझं नाव दर्शना शरद बिराडे, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे. तर माझा प्रश्न असा आहे की योजनेनुसार मागील वर्षी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क 50%चा लाभ मिळत होता. तर आता शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये या शैक्षणिक
वर्षामध्ये आपल्याला या योजनेचा लाभ 100% मिळणार का? हो, 100% मिळणार. ह्या प्रश्न आता कोणी उपस्थितच करू नका. ह्या वर्षी 8 लाखापेक्षा ज्यांच्या पालकांचं उत्पन्न कमी आहे, 8 लाखापेक्षा जास्त असेल तर नाही देणार, पण 8 लाख ही सुद्धा सगळा ज्याला आपण म्हणू की ज्यांचं उत्पन्न कमी आहे, मध्यमवर्गीय, सगळ्यांना कव्हर करतो. 70,000 रुपये घराचं एकत्रित उत्पन्न ज्यांचं आहे 70,000च्या खाली, बारीसाठी 84, 8,40,000, रफली 65-70,000, त्या सगळ्यांच्या मुलींची 100% फी माफ झाली 642 कोर्सेसची. काही कोर्सेस असे उरतील की ज्या कोर्सेसना आता नाही आहे, बहु काळाच्या वगैरे काय करायचं. ओके, चल. ठीक आहे. काही प्रश्न मध्ये मध्ये तुम्ही विचारा. हो शैलेंद्रजी. दादा, आता आपण यामध्ये आज आपल्या वेबिनारचा प्रयत्न काय आहे की तुम्हाला प्रश्न विचारायला मिळावा, हा चांगला भाग आहे, पण तुमच्या मनातले प्रश्न संपावेत. म्हणून मग तुमच्या मनातल्या प्रश्नांची कल्पना करून 40 प्रश्न आम्ही काढले आहेत. मग देवळांकरांना मी असं म्हणेन की असा एखादा महत्त्वाचा प्रश्न राहत असेल तर तुम्ही विचारा. नाही, नक्कीच. आपण दादा यापूर्वीच म्हणजे साधारणतः आठवड्यापूर्वी एक टेम्पलेट आणि आपण विद्यार्थ्यांना काही प्रश्न संपूर्ण राज्यभरातनं विचारायला सांगितलेले होते. त्यांचं सगळ्यांचं संकलन आपण केलेलं आहे आणि त्या संकलनाच्या संदर्भात पण काही प्रश्न आहेत. तसंच आपण एक व्हॉट्सअप नंबर पण आता एक सर्क्युलेट केलेला होता, त्यामध्ये देखील आता काही प्रश्न यायला लागलेत. एक प्रश्न यामध्ये असा आलेला आहे की मी शिक्षण जर मध्येच सोडलं. आता नव्याने आलेले प्रश्न तुम्ही साठवा. हो, ठीक. आणि 3 दिवसात आपण आपल्या साईटवर उत्तर टाकू. ऑलरेडी जे प्रश्न आले असे 40 आपण लिस्ट आउट केले होते. हो, त्यातला काय राहिलाय का बघा. चला, ठीक आहे. त्यातला एक प्रश्न जो आहे, मी शिक्षण मध्ये सोडलं आहे तरी सदर योजनेचं शिक्षण शुल्क माफ असल्याने मी पुन्हा शिक्षणासाठी सदर योजनेचा लाभ घेऊ शकेल का? पुन्हा एकदा कॉलेजने ऍडमिशन दिलं तर नक्की लाभ घेता येईल. ऍडमिशन कॉलेजने द्यायचं. हां, आणि ते मेरिटवर असतं. तो मेरिटवर. त्यानंतर याकडनं पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की इतर मागास प्रवर्गातील ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कोणता विभाग देणार आहे? तर तू आता आपल्याला खुद्द सावे साहेबांनी सांगितलं की इतर मागास विभाग देणार, आणि त्या विभागाला सुद्धा सबस्टॅन्शियल पैसे मिळाले आहेत. आणि नवीन सरकार आल्यानंतर हा प्रयत्न केला की पेंडिंग सगळी रिएम्बर्समेंट पूर्ण झाली आहे. ज्या कॉलेजची राहिली असेल त्यांनी जवळच्या जॉईंट डायरेक्टरला कॉन्टॅक्ट करा. पण आमचा प्रयत्न असा आहे की त्या वर्षीची त्या वर्षी दिली जावी. आणि हे नवीन सोल्युशन आपण काढलं की त्यात मिळायला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर उजाडत असेल तर तुम्ही बँकांकडून पैसे घेऊ शकता. आणि त्या बँकांनी तुम्हाला कर्ज दिलेल्या एस्क्रो अकाउंटमध्येच ती स्कॉलरशिप जमा होईल. मग ते अकाउंट फक्त व्याजाने शिल्लक राहील. ते व्याज आत्ता तरी तुम्ही भरा, भविष्यामध्ये त्याचा विचार करू. ठीक आहे. आता एक प्रश्न हा थोडा कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातला पण आलेला आहे की त्याची कागदपत्र मिळण्यासाठी काही दिवस लागणार आहेत, तरी मला डीबीटी पोर्टलद्वारे योजनेचा लाभ मिळू शकेल का? मुळात ही जी स्कीम आहे ती केवळ आणि केवळ आर्थिक उत्पन्नाशी जोडलेली आहे, ती जातीशी जोडलेली नाही. तर कास्ट सर्टिफिकेटचा इथे कुठे विषयच येत नाही. उत्पन्नाचा विषय येतो, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखल्याचा येतो, डोमिसाईल तर आपल्याला लागतंच. माझी हात जोडून विनंती आहे की ज्या काळामध्ये गर्दी नसते त्या काळामध्ये अशी लागणारी सर्टिफिकेट जे आहेत, प्रमाणपत्र आहेत, जातीचा दाखला, जातीची व्हॅलिडिटी, इथे नाही जात, इथे फक्त आर्थिक उत्पन्न आहे, उत्पन्नाचा दाखला. हां, साधारणतः एकदा उत्पन्नाचा दाखला आपण काढला तर तो पुढे 3 वर्ष चालतो. पण एकदा तर काढायला लागेल ना. त्याशिवाय कसं कळणार की तुमच्या आईवडिलांचं उत्पन्न 1 कोटी आहे का 8 लाख आहे? आणि ही सगळी ऑनलाईन मिळतात. हे मला मान्य आहे की आता ही जी मोठी योजना आली, 3.5 कोटी महिला ज्याचा फायदा घेणार आहे. कालपर्यंत 93 लाख महिलांनी नाव नोंदवलं सुद्धा. आपल्याकडे शिक्षण आहे नाही मुद्दाच नाही, बरोबर मार्ग काढतात. त्यामुळे आपल्या सगळ्या साईट थोड्या हँग होत आहेत. पण मग फिजिकली जा जवळच्या तहसीलदाराकडे, ऑनलाईन करत बसण्यापेक्षा. आणि उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, फिनिश. या योजनेला दुसरं. आणि ॲडमिशन तुम्हाला मिळालं की नाही मिळालं, मग कॉलेजेस तुमचं ऑनलाईन या स्कॉलरशिपला नोंदणी करणार असेल, कॉलेज मिळालं, तुझं ॲडमिशन झालं नाही, स्कॉलरशिप कुठे मागते, चल बघू. तुम्ही ॲडमिशन, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, नो कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला रिझर्वेशनसाठी, म्हणजे आपला जो कोटा असतो
ते कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही एक अडचण आली होती की त्याची व्हॅलिडिटी व्हायला वेळ लागतो. 2 शब्द वेगळे आहेत. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींना, तुम्ही आपले एक 4-5 जणांचे ग्रुप फॉर्म करा. तुम्ही पहिले हुशार व्हा, इतर आपल्या मित्रमैत्रिणींना याचं मार्गदर्शन करा, घेऊन जवळच्या सरकारी ऑफिसमध्ये जा. तर त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट लगेच मिळतं, कास्ट व्हॅलिडिटी मिळायला वेळ लागतो. मग AICTEने असा आग्रह धरला होता की ॲडमिशनच्या वेळेलाच व्हॅलिडिटी पाहिजे. 6 महिने लागणार आहेत, 4 महिने लागणार आहेत. सरकारने लगेच निर्णय केला की तुम्ही ॲडमिशन कास्ट सर्टिफिकेट घेऊ शकता, पण 6 महिन्याच्या आत तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायला लागेल. ती तुम्ही दिली नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. तुमची जबाबदारी की 6 महिने, आता 6 महिन्या पुरेसा पिरियड आहे ना. चला पुढचा दादा एक प्रश्न असा होता की ही शिष्यवृत्ती किती टप्प्यामध्ये विद्यार्थिनींना किंवा संस्थांना मिळणार? विद्यार्थिनींचा कुठे विषयच येत नाही. संस्थांना ती 2 टप्प्यामध्ये मिळणार, कारण संस्थांना सप्टेंबरमध्ये सगळी पाहिजे कशाला. तुम्हाला 6 महिन्याच्या खर्चाचे पैसे मिळाले, पुन्हा 6 महिन्याचे मिळतील. साधारणतः ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये पहिला टप्पा आणि मार्च फर्स्ट वीकमध्ये दुसरा टप्पा, असं टेंटेटिव्ह निधीच्या उपलब्धतेप्रमाणे करता येईल. पुन्हा तेच अंडरलाईन करेन. तोपर्यंत बँकेतलं लोन काढा, तुमच्या FD खूप असतात त्याच्या अगेन्स्ट लोन काढा. संस्थांना तात्पुरते पैसे देणारे खूप दानशूर लोक असतात, त्यांच्याकडे पैसे घ्या. हे पैसे दिले की परत करा. मला अनेक महानगरपालिका माहिती आहेत की त्या ठिकाणचा एखादा दानशूर माणूस महानगरपालिकेची किती ग्रँट द्यायची असेल त्यांना असं म्हणतो की बा मी तात्पुरते देतो आणि मग तुमचे आले की द्या आम्हाला. मग तुम्हाला एका छोट्या तालुक्याच्या कॉलेजला दानशूर माणूस मिळत नाही काय? तुमची रिएम्बर्समेंट किती? 10 लाख, 12 लाख, 15 लाख, 20 लाख. तुम्हाला दानशूर माणूस मिळाले मला कॉन्टॅक्ट करा, मी देतो तुम्हाला, की जो तुम्हाला 6 महिन्याचे पैसे देईल विदाउट इंटरेस्ट. मिळाले स्कॉलरशिपची परत द्या. असं नका संस्थाचालकडून करू. मुळात महाराष्ट्र हे एकमेव शिक्षणाच्या दृष्टीने प्रगतशील राज्य आहे, ते इतकं सगळं देतं. बाकीच्या ठिकाणी ठोक ग्रँट दिली की तुम्ही कशी संस्था चालवायची तुमची तुम्ही ठरवा. त्यामुळे सरकार सगळं देईल, पण ते देताना तुम्ही जराही कळ सोसणार नाहीत. आणि आमच्या सामान्य मुलांना सांगणार आहेत की आधी भर, नंतर तुझ्या अकाउंटला आली की तुझी तू घे. तिच्याकडे भरायला असते तर सरकारने निर्णय कशाला केला असता. आपल्याला माहिती आहे की परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, चिठ्ठी सोडून गेली. ती चिठ्ठी मुख्यमंत्र्यांपर्यंत आली. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं की 50% फी माझी सरकार भरते, त्याबद्दल सरकारचे आभार, पण उरलेली 50% फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत. गेले 4 दिवस सारखे मला वर्गाच्या बाहेर काढतायत, अपमान सहन होत नाही म्हणून आत्महत्या करते. हे रात्री 2ला चिठ्ठी वाचताना आमच्या मुख्यमंत्र्यांचे ते संवेदनशील असल्यामुळे त्याचं डोकं सरकलं आणि त्यांनी रात्री 2ला मला फोन केला आणि मला म्हणलं दादा उद्याच्या उद्या फाईल तयार करा. आता ठीक आहे, फाईल तयार व्हायला थोडा वेळ लागला, मग घोषणा झाल्यानंतर निधी मिळायला वेळ लागला. आता सगळं संपलं. संस्था चालकांनो, तुम्ही शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बसलेला आहात का? तुमची पण इंडस्ट्री आहे, तुमचा एक कारखाना आहे, तुम्ही पण प्रॉफिटेबिलिटीसाठी बसलेला आहात. ही संवेदनशीलता राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची फी 100% माफ केली. आणि तुम्ही 10 आणि 12 आणि 15 लाखासाठी त्या मुलीला म्हणणार असाल की आधी फी भर नंतर ॲडमिशन देतो, तुमच्यावर कारवाई करू, तुम्हाला कॉलेज चालवायचं नाही आहे, तुमचं ॲप्लिकेशन काढून घेऊ. दादा याच्यामध्ये काही प्रश्नांमध्ये आता थोडी पुनरावृत्ती पण होतीये, पण एक प्रश्न असा पण आलेला आहे. पुनरावृत्ती टाळा, कारण कार्यक्रम लांबला की तो कंटाळा नव्हता. बरोबर. आता तो 5-10 मिनिटात संपून टाका. ठीक आहे. तर एक साधारण प्रश्न आपण म्हटलं ना मेलवर पाठवा, 3 दिवसात आपण साईटवर उत्तर टाकू. निश्चित. शेवटचे 1-2 प्रश्न विचारा. तिकडे सारखं डिस्कनेक्शन होत आहे म्हणून काही कनेक्ट होत आहेत का बघा कोणी? ऑनलाईनचा आम्हाला काही कनेक्ट होत असतील तर आम्हाला सांगा. पण दरम्यानच्या काळामध्ये या तुम्ही विचारा. 40 प्रश्न आपण काढले, त्यातलं काही राहिलं का? मला काही राहिलं नाही. हा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, पूर्वतयारी म्हणून कोणत्या कागदपत्र लागतील किंवा सर्टिफिकेट्स लागतील, अशा प्रकारचं सांगितलेलंच आहे. कास्ट सर्टिफिकेट, ओनली अँड ओनली इन्कम सर्टिफिकेट अँड डोमिसाइल सर्टिफिकेट. हे 2 महत्वाचे आहेत. त्यानंतर एक विद्यार्थिनी विचारते की ऑटोनॉमस कॉलेजेस जे आहे, स्वायत्त महाविद्यालय आहेत, यांना पण आम्हाला ही योजना लागू असेल का? स्वायत्त महाविद्यालयांना सुद्धा ही योजना लागू आहे. स्वायत्त विद्यापीठांनाही लागू नाही. स्वायत्त विद्यापीठ म्हणजे काय की ज्यांनी असं म्हटलं की बा आमचा अभ्यासक्रम आम्ही ठरवू, आमची परीक्षा आम्ही घेऊ, आमचे रिझल्ट आम्ही लावू, आमची डिग्री आम्ही देऊ,
असं म्हणणाऱ्यांना आपण फ्रॉम द डे वन असं म्हटलं की 10% मुलांना तुम्ही मोफत शिकवलं पाहिजे. त्या स्वायत्त विद्यापीठामध्ये सुद्धा शिकणाऱ्या मुलींनी एक ग्रुप फॉर्म करा आणि 10% मुलांना जर फी माफ होत नसेल, त्यांच्या फिया मोठमोठ्या आहेत, 10 लाख रुपये वर्षाला, तर 10 लाख रुपये फिया 10% मुलांना माफ झाला पाहिजे. हे 10% कोण? हे तुम्ही त्या स्वायत्त विद्यापीठाला स्वायत्तता दिलेली आहे. मग आर्थिक निकष बघा, जातीचा निकष बघा, हुशारी बघा आणि द्या. पण स्वायत्त विद्यापीठामध्ये उरलेल्या 90% मुलांना फी भरावी लागते. तिची रिएम्बर्समेंट आम्ही देणार नाही, कारण स्वायत्त विद्यापीठाने हे म्हटलं की आम्ही पैशासाठी तुमच्याकडे येणार नाही. डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये मग अशीच क्लिअर केलं, महाराष्ट्रात 25 डीम युनिव्हर्सिटी आहे, त्याची फी 20% फी वजा करून त्याच्या निम्मे आम्ही देणार मुलांना, त्याच्या पूर्ण आम्ही देणार मुलींना डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये. पण स्वायत्त विद्यापीठाच्या बाबतीत नाही. स्वायत्त महाविद्यालयाच्या बाबतीत हो देणार. महाविद्यालय आणि विद्यापीठात फरक आहे. हॅलो सर, माझं नाव साक्षी बांगर, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे इथून आली आहे. माझा प्रश्न असा आहे की प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज यांच्या शैक्षणिक शुल्कात इतका फरक का आहे? कसं आहे की सरकारने ज्यांना अनुदान दिलेलं आहे त्यांचे पगार सरकार करतं. म्हणजे मग कॉलेज चालवण्याचा मेजर खर्च निघतो. मग त्यांना कॉलेज चालवण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर असतो, म्हणून मग त्यांची फी कमी असणार. मग ज्याला आम्ही ग्रँट देत नाही, ज्यांनी प्राध्यापकांचे पगार ह्या फीमधून द्यायचे असतात, ते फी जास्त मागतात, पण ती त्यांना ठरवता येत नाही. त्याची सुद्धा एक शासनाची एक काय म्हणूया रचना आहे, FRA नावाची, शुल्क नियंत्रण शुल्क निर्धारण समिती. त्यात त्या कॉलेजने आमचा खर्च प्राध्यापकांचा किती आहे, भाड्याचा किती आहे असं द्यायचं असतं. मग ही FRA ठरवते की हे सँक्शन करायचं की नाही. सँक्शन केलं, त्याला विद्यार्थी संख्येने भागलं की पर विद्यार्थी फी येते. पण ती जास्त देणार ना, कारण त्यांना आम्ही अनुदान देत नाही ना, प्राध्यापकांचे पगार आम्ही देत नाही. त्यामुळे एक झालं शासकीय अनुदान असणारी कॉलेजेस, दुसरं आहे की ज्यांना अनुदान आम्ही देत नाही, आणि तिसरं आहे स्वायत्त. तर स्वायत्तमध्ये सुद्धा मी सांगितलं की स्वायत्त विद्यापीठांनाही आम्ही 10% मुलांना, अर्धविरुद्ध नाही, मुलांना आणि मुलींना 100% त्यांनी फी माफ दिली पाहिजे. हे त्या स्वायत्त विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींची जबाबदारी आहे. त्याने आम्हाला रिपोर्ट करा. आता आम्ही एक कमिटी फॉर्म केली स्वायत्त विद्यापीठांचं काय चाललं आहे याचा अभ्यास करायला. चांगलं चाललं आहे, पण मग असं एखादी गोष्ट राहिली आहे काय बघायला आम्ही कमिटी फॉर्म केली. आणि प्रत्येक विद्यापीठाला 2 शासनाचे प्रतिनिधी दिले की तुम्ही बघा हे 10% मुलांना फी माफ देतात की नाही. त्यामुळे ते फरक आहेत. ओके. एक प्रश्न दादा असा आहे की या योजनेची सखोल माहिती कुठे मिळेल? म्हणजे जर सगळी ह्या आपल्या साईटवर मिळेल. साईटवर त्याचा महाडीबीटी महाविद्यालयांची जबाबदारी आहे की ह्यांनी याचे कक्ष सुरू करा आणि हे सगळं जे साईटवर आहे ते मोठमोठ्या माउंट बोर्डवर बोल्ड टाईपमध्ये लिहून लिहा. मुळात सोपी आहे योजना, काही कठीण नाही. 100% फी माफ, 2 दाखले उत्पन्नाचा आणि रहिवासाचा. हा ताईला माहिती द्या. समजूया ना, हा शेवटचा प्रश्न. हो, शेवटचा. सर हॅलो सर. हां, तर मग आता 2 झाले. तर ती ताई उभे राहिली त्यामुळे तिला चान्स दिलाच पाहिजे. तू बोल पहिली, मग माईक तिकडे पाठव. हां. जय हिंद. माझं नाव भूमिका कांबळे, मी जोशी बेडेकर कॉलेजमधून आले आहे. माझा असा प्रश्न होता की या योजनेचा लाभ कोणाकोणाला भेटेल? लाभ ज्यांच्या आईवडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असे सगळ्यांना. 8 लाखापेक्षा जास्त असेल तर नाही. हां हां ताई तिकडे माईक पाठवा. ऑनलाईन जरा एकदा चालू करून बघा ना. हॅलो. म्हणजे एखादा प्रश्न ऑनलाईन घेऊन सांगू. हां, लोड जास्त आला. हां हां. नमस्कार सर, मी प्रीतीपर्णा पाणीग्राही, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे या कॉलेजमधनं बोलते. सर, माझा एक छोटा प्रश्न होता की जर सर जे दुसऱ्या स्टेटने जे स्टुडंट्स येतात महाराष्ट्रामध्ये अभ्यास करायला, त्यांना पण या स्कीमचा लाभ येणार का? अन्य राज्यातून आलेली मुलं, त्यांचं जर 15 वर्ष महाराष्ट्रात ते राहतात, याला म्हणतात अधिवास दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. आपल्या शिक्षणच नाही, शिक्षण सगळ्यांनाच मिळेल, पण अशा प्रकारच्या सरकारने ज्यांना पैसे द्यायचे ते कोणाला देणार? तर आमच्या महाराष्ट्राचे नागरिक. मग महाराष्ट्राचे नागरिक कोण? सगळेच नागरिक आहेत, सगळ्यांना वोटिंग राईट आहे वगैरे सगळं आहे. पण अशा जेव्हा योजना आर्थिक द्यायचा विषय येतो त्यावेळेला त्याचा अधिवास, त्याचं राहणं, आईवडिलांचं आणि त्याचं, हे 15 वर्ष आहे नाही बघितलं जात. ठीक आहे. तर समजा तो अन्य राज्यातला असेल, आई वडील 20 वर्षापूर्वी राहायला आले, तर त्याला मिळणार ना.
पण तो आत्ताच हरियाणातून ॲडमिशन घ्यायला आला तर त्याला ॲडमिशन मिळेल, ॲडमिशन नाही थांबवणार आपण, पण त्याची स्कॉलरशिप आपण नाही देणार. ओके, चला ठीक आहे. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग. आपण गेल्या 1 तासांपासून संपूर्ण राज्यामधनं, वेगवेगळ्या तालुका जिल्ह्यांमधनं, वेगवेगळ्या विभागांमधनं राज्याचे उच्च शिक्षण तंत्रशिक्षणाचे सचिव माननीय विकासचंद्र रस्तोगीजींना मी असं म्हणेन की जवळजवळ सगळे प्रश्न, सगळी उत्तरं आली आहेत. पण एक खूप सिनियर IAS आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आधी राजभवन, मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाविकासचं, मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट महायुतीचं, असं खूप कालावधी काम करत असल्यामुळे कुछ आपको कन्फ्युजन्स विज्युअलाइज होते वगैरे, तो उस पर जरा थोडा प्रकाश डाले. सर, उपस्थितांना आणि विशेषतः विद्यार्थिनींना माझा नमस्कार. आणि माननीय मंत्री महोदयांनी ह्या योजनेची सखोल माहिती दिलेली आहे. फक्त आता इम्प्लिमेंट करताना आपली काय जबाबदारी आहे की 1 ऑगस्टपासून जेव्हा पोर्टल सुरू होईल तर तातडीने आपण पोर्टलमध्ये काय काय प्रक्रिया दिलेली आहे ते आपण समजून घ्या, त्याप्रमाणे अर्ज करा. आपल्याला आधार लिंक्ड अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमची अर्जाचा स्टेटस विचारायचा असेल विद्यार्थिनीचा ग्रुप करून सर्व विद्यार्थी या योजनेमध्ये कसं कव्हर होतील हे जर बघितलं तर आपण प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकू. आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षाकरता मी शुभेच्छा देतो आणि देवळणकर सरांना समारोप करण्याकरता विनंती करतो. धन्यवाद. शेवटी मी एक आवाहन करतो की योजना ही खालून फीडबॅक आला की येते. जसं त्या मुलीने आत्महत्या केली, अतिशय दुर्दैवी घटना आहे, पण घटना घडली आणि सगळं शासन हादरलं. तर अशा प्रकारचा फीडबॅक खालून आला की हे आम्हाला पाहिजे, हे आम्हाला हवं आहे. जसं तुम्ही जरा टुवे असूनही एकदम ओव्हरलोड झाल्यामुळे 20-22 मुली बोलल्या, पण पुढे मुलं बोलेपर्यंत, प्राध्यापक बोलेपर्यंत ते एकदम इतके जण एका वेळेला प्रश्न विचारले. पण तुमच्या म्हणजे मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये 13 वर्ष तर पूर्ण वेळच होतो आणि माझी कॉलेजची वर्ष म्हणून 20 वर्ष होतो. तर आता मी काय प्रश्न विचारला असता किंवा माझ्या डोक्यात भविष्यातली काय कल्पना येईल की ग्रामीण भागातल्या मुलींना सगळ्या ठिकाणी बसने येण्याची व्यवस्था नाही. बसचा पास आपण त्यांना देतो, माझ्या माहितीप्रमाणे निम्म्या किमतीमध्ये देतो, पण काही ठिकाणी बसेस नाही आहेत. तर मग ती जी प्रायव्हेट वाहतुकीची व्यवस्था आहे, ज्याला वडाप म्हणतात आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये, तर ह्याच्यात तुम्ही आम्हाला काही कॉन्ट्रीब्यूट कराल. तर 2 ठिकाणी मी पर्सनली माझ्या खिशातून करतोय की तिथल्या मुलींना त्या भागामध्ये येणाऱ्या जे जीपवाले आहेत, म्हणजे नॉन स्टेट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी,
त्याच्यामध्ये मी पर्सनल कॉन्ट्रीब्यूट करतोय. पण मी किती ठिकाणी करणार? शासनाने केव्हा तरी याचा विचार केला पाहिजे की सगळ्या ठिकाणी तुम्ही बस देऊ शकणार नाही. मुली पायी येणं हे रिस्की आहे, मुळात अंतरही जास्त असतं. तर आम्हाला तिथे जे काही माध्यम आहे त्या माध्यमातून प्रवास करता येईल का, याचं उत्तर मी म्हणेन की हो, तर करता येईल. थोडं भविष्यात त्याची योजना आखू. अशा महाविद्यालयीन शिक्षण चांगलं घेताना आम्हाला काय काय हवं आहे, जसं हा मुद्दा आला की वर्षाच्या सुरुवातीला निम्मी फी आईवडील भरतात, नंतर भरतच नाहीत, मग आम्हाला 4 वेळा वर्गातून बाहेर काढलं जातं, मग अपमान होतो, मग आम्ही सोडून देतो, हे नाही पाहिजे कॉलेज. मग आली त्यात योजना, कारण त्या अपमानातूनच ती परभणीची घटना घडली. तसं तुम्हाला कॉलेजमध्ये, जसं पॉलिटेक्निकमध्ये आता आपण सगळ्या पॉलिटेक्निकमध्ये मुलींसाठी व्यायामशाळा सुरू करतो का, झाली सुरू, जवळजवळ सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये व्यायामशाळा सुरू झाली का. तर अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात येतं आहे की या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगसारख्या हेवी कोर्सेसमध्ये बाहेर जाऊन व्यायामाला वेळच नाही. चला तुम्हाला कॅम्पसमध्ये व्यायामशाळा देतो. आणि त्यामुळे काही ठिकाणी राहिलं असेल तर त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकने लगेच कंप्लेंट नोंदवा की आमचं राहिलं आहे. अदरवाईज 42 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आता आपण आपल्या खर्चाने व्यायामशाळा दिली. आता ही कशातून दिली? मुलींकडून डिमांड आली. आम्हाला बाहेर जायला वेळ नाही, थोडं पॉलिटेक्निक लांब असतं, त्यामुळे रिस्की आहे, आम्हाला वेळ मिळेल तर कॅम्पसमध्ये व्यायाम करायला द्या. आली योजना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कॉलेजमध्ये 3-4 जणांचा ग्रुप फॉर्म करायलाच पाहिजे की काय सरकारने केलं तर आमचं जीवन, आमचं शिक्षण सुकर होईल, असं एका अर्थाने ब्लँक चेक आपल्याला देतो. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, मी अनेकांना सांगतो की जगामध्ये जे जे मिळतं त्याचा एक अर्ज करून ठेवायचा असतं. जो सप्लाय होता है उसको अप्लाई करके रखो, कभी ना कभी सँक्शन हो जाएगा. तर तुम्ही अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन ऑनलाईन, सरकारने हे करावे ते करावे. आता करता करता अशीच योजना गणवेशाची आली, अशीच योजना बुटांची आली, किंवा तुम्हाला पावसाळ्यामध्ये बूट नसतात, तुम्ही बुटाशिवाय जाता. मग शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना बूट दिले जायला लागले, दप्तर दिलं जायला लागलं. हळूहळू योजना तुम्ही मागितल्यामुळे आल्या. सरकारने सुमोटो करायलाच पाहिजे, पण कधी कधी गरज कळल्याशिवाय करता येत नाही. मी आता देवळांकरांना असं म्हणेन की कार्यक्रम संपला असं एक वाक्य म्हणा आणि कार्यक्रम संपला. धन्यवाद दादा. गेल्या 1 तासांपासून अतिशय समर्पकपणे आपण विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. आजच्या ह्या वेबिनारमध्ये, ऑनलाईन वेबिनारमध्ये आज संपूर्ण राज्यामधनं जवळपास 6000 महाविद्यालय आणि ते आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे असतील, इंजिनिअरिंगचे, पॉलिटेक्निक असेल, मॅनेजमेंटचे असतील, आज या ठिकाणी या वेबिनारमध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांचे संस्थाचालक, त्यांचे प्राचार्य, तिथले शिक्षकवृंद, नॉन टीचिंग स्टाफ, त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थी, या सगळ्यांचे मी अत्यंत मनपूर्वक यासाठी आभार मानतो की आपण आज सगळेजण या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांनी पण अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले. काही अडचणी, तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते पूर्ण होऊ शकले नाहीत, परंतु हे काही वन टाईम इंटरॅक्शन नाही आहे, ही सातत्याने घडणारी एक प्रक्रिया, जसं आत्ता सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं. आजच्या या वेबिनारमध्ये ज्यांनी आज संपूर्णपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधला असे आमच्या विभागाचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे आज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या विविध योजनांची माहिती दिली, तसे श्री अतुल सावेजी, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, त्याचप्रमाणे श्री विकासचंद्र रस्तोगी साहेब, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तसंच आज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल मॅडम पण जॉईन झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संचालक आज विनोद मोहितकर आपल्याकडे होते. तसंच आज आपल्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमधनं, मुंबईत मुसळधार पाऊस चालू असताना देखील आज मोठ्या संख्येने इथे विद्यार्थिनी उपस्थित आहेत. त्या विद्यार्थिनी तिथं पालक आहेत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद पण या ठिकाणी आलेत. त्यांचे देखील मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आज शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी आज ह्या संपूर्ण वेबिनारची ज्यांनी ऑनलाईन व्यवस्था आपल्याकडे केली त्या पार्थ लाईव्हचे श्री मखदूम साहेब यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. सन्माननीय मंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या परमिशनने, परवानगीने आजचा हा वेबिनारचा जो कार्यक्रम आपला गेल्या 2 तासांपासून चालू आहे तो संपला असं या ठिकाणी मी घोषणा करतो. धन्यवाद. हे सगळं राहू दे.
मुलांनी ग्रुपने या, मुलांनी साहेबांच्या बरोबर फोटो ग्रुपने या. 15-15